नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देणे बंद केले आहे. पूर्वसंमती हा पोर्टलवरचा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांना पुढील प्रक्रिया करता येते. मात्र आता ही पूर्वसंमती पोर्टलवर ब्लॉक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील प्रस्ताव अडकून पडले आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करतात. महाडीबीटी पोर्टलवरूनच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातोय. मात्र गेल्या काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत. शिवाय तपासणी देखील पूर्ण झाली आहे. पण सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे पूर्वसंमती. आता पूर्वसंमती प्रक्रियाच ठप्प आहे. त्यामुळे पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकारने ऑनलाईन पद्धतीने पूर्वसंमतीचा पर्याय बंद ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. शेतकरी बांधव सातत्याने कृषी विभागाकडे पूर्वसंमती सुरू झाली आहे की नाही अशी विचारणा करत आहेत. कृषी अधिकाऱ्याकडे सातत्याने या संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत आणि यामुळे शेतकऱ्यासहित कृषी विभागातील अधिकारी सुद्धा हतबल झालेले आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना कृषी अवजारासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करतात. शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज सादर केल्यानंतर शासनाकडून पूर्वसंमती मिळवावी लागते. सरकारने पूर्वसंमती दिली की मग शेतकऱ्यांना त्यांना ज्या बाबीसाठी अर्ज केला होता ते यंत्र खरेदी करता येते आणि त्यानंतर मग पुढील कारवाई होते. पण आता निधी नसल्याने कृषी विभागाकडून पूर्वसंमती प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाची निधी अभावी पूर्वसंमती बंद आहे असे सांगितले नाही. मात्र निधी नसल्याने गेल्या 1.5 महिन्यापासून पूर्वसंमती प्रक्रिया ठप्प असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या पूर्वसंमती देणे बंद केले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतरच यंत्राची खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. धन्यवाद.